हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर इन्फायनाईट टिप्सवर. आपण काय करायला लागलोय, मे महिन्याचं बॅक टेस्टिंग जे आहे, आपली एक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग बघायला लागलोय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा आपण ऑलरेडी बॅक टेस्टिंग केलेला आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला असेल तर तो 100% जाऊन बघा. मागच्या मेच्या वीकमध्ये आपण काय आहे 80 पिप्स प्रॉफिटमध्ये आहे. आता मेच्या दुसऱ्या वीकमध्ये काय कंडिशन आहे आपल्या स्ट्रॅटेजीची, आपण ह्या स्ट्रॅटेजीवरून प्रॉफिटमध्ये आहे की नाही एकदा आपण काय करूया, त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. ओके, मेच्या सेकंड वीकचा आपण काय करूया, ॲनालिसिस करायला सुरू करूया. आपला हा डे कुठला होता, 12 मे. 12 मेला आपल्याला काय स्ट्रॅटेजी आतापर्यंत सगळ्यांना कळालेली असेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी आपण एक्सप्लेन करत बसायला नको. याचं जे बॅक टेस्टिंग आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. कॅन्डलनं डायरेक्ट खाली क्लोजिंग दिल्या, सो त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही आपला सेटअप झालेला नव्हता. सो आपल्याला सिम्पली त्या दिवशी ट्रेड भेटला नव्हता. सेलिंगचा पण सेम सिनेरिओ, आपल्याला तिथं मार्केट गेलेलंच नव्हतं, ज्यामुळे स्वीप व्हायचं कारणच नव्हतं. 13 मेला काय झालंय बघूया. ओके, 13 मेला आपल्याला बाय साईड किंवा सेल साईडला कुठलाही आपला सेटअप झाला आहे आणि तो स्वीप झाला आहे, आपल्याला बघायला भेटतोय का आपण एकदा चेक करूया. हा हायला सिम्पली कॅन्डलनं वरती क्लोजिंग दिलं आहे, आपल्याला कुठलाही या ठिकाणी स्वीप सेटअप भेटलेला नाही आहे. सेम पद्धतीनं बाईंगच्या साईडला सुद्धा आपल्याला कुठलाही स्वीप सेटअप भेटलेला नाही. सो सिम्पली आपण काय 13 मेला सुद्धा आपल्याला कुठलाही आपला ट्रेड भेटलेला नव्हता. ओके, चलो मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या तिसऱ्या दिवशी आपण काय झालंय आपण एकदा चेक करूया. 14 मेला बाईंगचा आणि सेलिंगचा कुठला सेटअप झालाय काय. सेलिंगच्या आसपास आपल्याला कुठलाही स्वीप सेटअप बघायला भेटत नाहीये. बाईंगला आपल्याला सेटअप भेटलेला आहे. हा लो होता, लो इकडे स्वीप झालेला आहे. ही ग्रीन कॅन्डलनं ह्या आपल्या लोला स्वीप केलेलं होतं. त्याच्यानंतर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आपल्याला पहिलं 50 पिपचं टार्गेट डन झाले आणि त्याच्यानंतर 100 पिपचं सुद्धा टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. सो फायनली आपल्याला 14 मेला ट्रेड भेटलेला होता आणि त्यामध्ये आपलं 100 पिपचं टीपी डन झालेला बघायला भेटतो. सिंपल. ओके, आपण जाऊया पुढच्या दिवशी काय झालंय चेक करू शकतो. स्ट्रॅटेजी एकदम ट्रान्सपरंट आणि इझी आहे, काही कन्फ्युजन व्हायची इथं गरज किंवा शक्यता नाही. 15 मेला काय झालं एकदा चेक करूया. लो होता, लोच्या खाली डायरेक्ट रेड कॅन्डल क्लोज झाले. आपल्याला इथं कुठल्याही पद्धतीची लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटलेली नाही आहे. सो इथं बाईंगचा आपला सेटअप झालेला नव्हता. सेम पद्धतीनं हायला काय झाले, हायला सुद्धा आपल्याला ही कॅन्डल डायरेक्ट क्लोजिंग झालेली बघायला मिळते. सो आपल्याला 15 मेला सुद्धा कुठल्याही पद्धतीचा ट्रेड आपल्याला बघायला भेटत नाही. सिंपल. 15 मे नो ट्रेड. ओके, आठवड्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी आपल्याला कुठला ट्रेड बघायला भेटते का एकदा चेक करू. सेलिंगला तर कुठलाही मार्केट आलेलंच नाही, त्याच्यामुळे स्वीप व्हायचा काही संबंधच नव्हता आपला. ओके, या ठिकाणी चेक करूया. ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला स्वीप सेटअप भेटलेला आहे. त्याच्यानंतर ही जी रेड कॅन्डल क्लोज झाली होती तिथून आपल्याला पहिलं टार्गेट आरामात 50 पिपचं डन झालेलं आहे. ओके, त्यामुळे 16 मेला आपल्याला पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. सिंपल. 16 मे 50 पिप्स टीपी डन. ओके, याचं सिंपल आपण काय करूया, या ठिकाणी काय झालं होतं ते सगळं एकदा आपण बघू. टोटल ट्रेड्स किती झाले होते. टोटल ट्रेड्स आपले 2 झाले होते. ओके, आणि टीपी डन किती झाले, 2 आपले टीपी डन झालेले आहेत. ओके, स्टॉप लॉस हिट 0. ओके, 0 स्टॉप लॉस हिट झाला आणि आपल्याला ऑल ओव्हर प्रॉफिट किती झालाय, ऑल ओव्हर प्रॉफिट आपल्याला 100 + 50 टोटल 150 पिप्स आपल्याला इथं प्रॉफिट झालेला बघायला मिळतो. तर सिंपल ह्या वीकमध्ये सुद्धा मेच्या दुसऱ्या वीकमध्ये सुद्धा आपल्याला आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनं प्रॉफिटेबल ठेवलेलं आहे. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनं
80 पिप्स दिले होते. मेच्या दुसऱ्या वीकमध्ये आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनं 150 पिप्स दिलेले आहेत. ओके, मी ते मुद्दाम इकडे लिहून घेतो जेणेकरून आपल्याला मेच्या 3rd वीकमध्ये आपल्याला ज्या वेळेला ॲनालिसिस करायला जातो त्यावेळेला आपण ऑल ओव्हर नेमकं काय कंडिशनमध्ये आहे हे आपल्याला कळेल म्हणून. ओके, मे 1st वीक आपण ऑल ओव्हर 80 पिप्स प्रॉफिटमध्ये होतो. जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला असेल, कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे ट्रेड्स बघायला मिळतात. एका दिवशी 2 ट्रेड घेतलेले पण आपण बघितलेत. आपल्याला बरेच SL उडलेले सुद्धा बघायला भेटले आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑल ओव्हर आपण काय केलंय ते सुद्धा आपल्याला इथं बघायला भेटले. ओके, सो आपण मेच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये. तिसऱ्या आठवड्यामध्ये मेच्या काय झालं हे बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही मिस करू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असल्यास 100% आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही एकच स्ट्रॅटेजी अशी नाही आहे. आपण याच्या पुढं अजून काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्यासुद्धा स्ट्रॅटेजीचा आपण बॅक टेस्टिंग डिस्कस करणार आहे. आणि याच पद्धतीनं अजून काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असणार आहेत. ह्या व्हिडिओजना तुम्ही अजिबात मिस करू नका. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.